मुधोळकर, दिस इज माय न्यू मिसेस, न्यूली मॅरिड मिसेस पल्लवी पाटील, पूर्वाश्रमीच्या आणि आत्ताच्या पल्लवी सन्माननीय दादासाहेब होळकर. तुम्ही आमची पहिले मिसेस पळवून नेली, त्यासोबत मजा मारली तुम्ही, आणि तुमची मजा मारून झाली की तुमचे गोरे गोंटे मित्र व्यंग यांच्या गळ्यात मारली तिला. नो वे, देयर इज ऑलवेज अ सेकंड ओपिनियन, and this is my second opinion. दादा, आपण जर मुद्द्याचं बोलणार असू तरच आपण बोलूया. बघा आता तुम्ही सुद्धा बघा मिसेस, मुधोळकर कोचिंग क्लासेसचे मालक इतरांना बोलायला शिकवतात आणि स्वतः मात्र लगेच मुद्द्याचं बोलतात. नो वे. ओके, नो प्रॉब्लेम. माय न्यू मिसेस, देयर आर गेस्ट. Yes, sir, there. Go in the kitchen and get something chit-chat to chit. So, उत्तेजितराव मुधोळकर, आम्ही आमचे दूत, आमचे स्वीय सहायक सन्माननीय संख्ये यांना तुमच्याकडे पाठवलं होतं. पण तुम्ही त्यांना पाणी पाजायचं सोडून त्यांच्या तोंडावर पाणी मारलं. ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. त्यांना तशी आंघोळीची गरज होती. यू डिड माय फेवर, यू हेल्प मी, थँक्यू. दादा, ज्या जमिनीसाठी तू हा सगळा तमाशा करतोयस आणि मला तो सहन करायला लावतोयस, त्या जमिनीत मला काहीही इंटरेस्ट नाही. माझ्याकडून तुला कसलीही भीती नाही. तुला जे हवं ते तू करू शकतोस. माझं बोलून झालेलं आहे आणि ही मीटिंग संपलेली. गुड बाय. तुम्ही असं नाही जाऊ शकत मुधोळकर. अहो, तुम्ही आमच्या निवासस्थानी येणार म्हणून आम्ही सिच्युएशन धरून कितीतरी गाणी तयार करून ठेवली होती. त्याचं सादरीकरण आम्हाला तुमच्यासमोर करायचं होतं. पण हा एका उद्योजक, राजकारणी तथा कलावंताचा घोर अपमान आहे. दादा, मी तुला एकदा सांगितलं ना की मला इंटरेस्ट नाहीये. गाता म्हणजे तुम्हीच बघा, म्हणजे तुम्ही न लढता शस्त्र टाकून निघताय. भेकड आहात तुम्ही अतिशय. असेल. मी तुमच्या थोबाडावर पाय देऊन तुमचं थोबाड चिरडून चिरडून पुढे निघून जातोय, त्याचंही तुम्हाला काही वाटत नाही. येतो. आता मला कळलं मुधोळकर, आता मला कळलं तुझी बायको तुला का सोडून गेली ते. तुझ्यासारख्या नामर्द माणसासोबत कोण राहील रे. म्हणून तिने शोधला असेल कुणीतरी एखादा चांगला मर्द. दादा, तुझा जीव किती, तू कोकलतोस किती. आता वय झालं तुझं. बघ, दाढीचे केस पण पांढरे झाले. असाच गपकन हार्ट अटॅक येऊन जर मेलास तर नुकसान कोणाचंच होणार नाही. कारण स्वतःची पुढची पिढी पैदा करण्यात काही मर्द तू नाहीये. हा 3 पायांचा संख्या अनाथ होईल बिचारा. बघ, काळजी घे जरा. ठीक आहे. मला बाहेर काढा. मला प्लीज इथून बाहेर काढा.
मला माहितीये पहिलीला सुद्धा तुम्हीच या नरकातून बाहेर काढली होती मला. अहो पण मी आयुष्यभर मी तुमची ऋणी बनून राहीन, पण प्लीज मला इथून बाहेर काढा. भाऊ तर पाया पडते मी अहो तुमच्या. काय काय हे बघा, तुम्ही माफ करा मला, मी नाही तुमची मदत करू शकत, मला माफ करा. आय एम व्हेरी सॉरी. चिमणे 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 अशी रुसून काय बसलेस? शाळेत नाही जायचं? नको मला शाळा. ओ नको तर नको शाळा, नाहीतरी शाळेत जाऊन कोणाचं भलं झालंय आहे की नाही. चल आपण मस्तपैकी ना गेमिंग झोनला जाऊया. गेमिंग झोन पण नको मला. गेमिंग झोन पण नको? नको मग काय करूया आपण? आपण उपवनला जाऊया मस्तपैकी बोटिंग करायला, आहे की नाही. बोटिंग पण नको मला. काय नको काका? का रे असं चिमणे? कारण माझे बाबा वाईट आहेत ना. ते वाईट आहेत म्हणून पोलिसांनी त्यांना जेलमध्ये टाकलं. हे चिमणे, कुठलाही माणूस कधीही पूर्ण वाईट किंवा पूर्ण चांगलं असं नसतं. आता मला सांग, तुझी आई वाईट आहे का चांगली? खूप चांगली आहे. पण कधी कधी तुला असं वाटतं की नाही की तुझी आई खूप वाईट आहे म्हणून? वाटतं की नाही? ते ती ओरडते तेव्हा. अगं तसंच आहे, तुझे बाबा तुझ्या आईला कधीतरी ओरडले असतील म्हणून आजोबांना तुझे बाबा वाईट वाटतात. मग पोलिसांनी त्यांना जेलमध्ये का टाकलं? अगं मोठ्या माणसांच्या खोट्या गोष्टी असतात त्या. म्हणजे बाबा वाईट नव्हते? नाही रे म्हणा, तुझ्या बाबांवर आणि आईवर आलेली वेळ वाईट होती. म्हणजे काय? म्हणजे काय हे कळायला आमच्या शुभ्राला थोडं मोठं व्हायला लागेल, माझ्या असं टाकाच्या खांद्यापर्यंत. तुम्ही सगळं असंच म्हणता, पण मी आता मोठी झाली. हो तू मोठी आहेस, पण अजून बरीचशी लहान आहेस की नाही. पण म्हणजे माझे बाबा मला कधीच भेटणार नाही. तुला भेटायचंय बाबांना? नको नको, आजोबा चिडतील. आमच्या शाळेतल्या मुलांचं असं काहीच नाही. जाऊ दे ना, तू कशाला विचार करतेस त्या गोष्टींचा. मी तुला मस्तपैकी चॉकलेट घेऊन येतो. मला काहीच नको चॉकलेट बिकलेट. क्लिअरली सांगून टाकलं मी त्याला की त्या जमिनीत आम्हाला काही इंटरेस्ट नाहीये. 10 मिनिटं सुद्धा त्याच्या घरात थांबलो नाही, पण तो तुला काहीच बोलला नाही. मी आमची पहिली मिसेस पळवून नेली, तिच्यासोबत मजा मारली तुम्ही, आणि तुमची मजा मारून झाली की तुमचे गोरे गोंटे मित्र व्यंग यांच्या गळ्यात मारली तिला. आता मला कळलं तुझी बायको तुला का सोडून गेली ते. तुझ्यासारख्या नामर्द माणसासोबत कोण राहील रे, म्हणून तिने शोधला असेल कुणीतरी एखादा चांगला मर्द. अरे कुठे हरवलंस? झूला सुट्टी असली म्हणून माकड चाळे करायचं थांबतं का? काय म्हणाला? काय महत्वाचं नाहीये. पण माझ्या आणि मंजू बद्दल तर नक्कीच काहीतरी बोलला असेल. नाही, त्याला लाख म्हणायचं असेल काही, पण मी ऐकून घ्यायला थांबलोच नाही. बरं, आणखीन एक महत्वाची गोष्ट. काय? त्यानं पुन्हा लग्न केलंय.
मग त्या मुलीला बघितल्यावर काही क्षण मला मंजुषाचीच आठवण झाली. तीच बळजबरी, तीच दहशत, सगळं तेच. मुलगी कोण आहे? मी जेव्हा तिथनं निघत होतो तेव्हा त्या मुलीनं मला गाठलं आणि मला प्लीज इथून बाहेर काढा. मला माहितीये पहिलीला सुद्धा तुम्हीच या नरकातून बाहेर काढली होती. मला अहो, पण मी आयुष्यभर मी तुमची ऋणी बनून राहीन, पण प्लीज मला इथून बाहेर काढा. भाऊ तर पाया पडते मी अहो तुमच्या. काय काय हे बघा, तुम्ही माफ करा मला. मी नाही तुमची मदत करू शकत, मला माफ करा. आय एम व्हेरी सॉरी. मग काय, मी निघून आलो तिथून. मी काय करणार? तू त्या मुलीला मदत करणार नाहीयेस? मी तिला काय मदत करणार? आणि मला त्या मुलीची कितीही दया येत असली तरी आता दुसऱ्याच्या प्रकरणात मी माझी मान अडकवायला जाणारच नाही. मला ते परवडण्यासारखंच नाही. पण हे काय, त्या मुलीची माहिती काढून ठेवायला हवी. अरे जर त्या मुलीला तू मदतच करणार नाहीयेस मग तिची माहिती तरी कशाला? व्यंग मंजुषा दादाच्या एका गुन्ह्याची साक्षीदार होती. या मुलीचंही तसंच काहीतरी असेल तर माहिती असलेली बरी ना. असलेली माहिती आपल्याला कधीही कामी येऊ शकते, आपल्या बचावासाठी. ठीक आहे, मी आपल्या कुठल्या तरी माणसाला कामाला लावतो. काय रे, काय कळलंच नाही रे मला. अचानक गरगरलं एकदम आणि शुगर कमी झाली असेल, खायला घेऊन येत. नाही नाही नको. काय नाही, गेले अनेक दिवस जागरण खूप होत आहेत माझी, म्हणून झालेत, बाकी काय नाही. तू काय बोलत होतास? नक्की? हो हो, तू बोल ना, बोल. अहो 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 पर्वतों से आज मैं टकरा गया, तुमने दी आवाज दिलों में आ गया. खूप बरं वाटलं म्हणून सांगतो तुम्हाला. या कानाला एवढं बरं वाटलं म्हणून सांगतो तुम्हाला. अहो इतकी प्रेमळ हात. बऱ्याच वर्षांनी आम्हाला कोणतरी मारली. तुम्ही कोकळ कंटी आहात. आणखी एकदा बनमोर, आणखी एकदा बनमोर म्हणा. म्हणा मारा, आम्हाला हाक मारा, आम्हाला हाक मारा लवकर. तुमचा हात हवा आम्हाला मारा, आम्हाला हाक मारा, आम्हाला मारा. अहो वा, कान फिरवला माझा. कानाला आनंद झाला माझ्या. निन्ने कण्णुवल नक्षत्रंगल पोल्यान. दक्षिणेमधल्या 5ही भाषा म्हणून एक मराठी वाक्य तयार केले आम्ही. निन्ने कण्णुवल नक्षत्रंगल पोल्यान. परत विचारू नका, निन्ने कण्णुवल नक्षत्रंगल पोल्यान. राईट राईट राईट. दूध नाही सांडलं पाहिजे, दूध अजिबात नाही सांडलं पाहिजे. मुदळकरला अशीच प्रेमानं हाक मारली ना तुम्ही. मिसेस बोला, मिसेस बोला, बोला 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 मिसेस बोला. आम्ही पाहिला तुमचा लव सीन. मी डोळ्यांनी बघितला तुमचा लव सीन. मला वाचवा, मला इथून बाहेर काढा. त्या नरकातून मला बाहेर काढा. पहिलीला सुद्धा तुम्हीच बाहेर काढलं, मला पण काढा. असंच ना, है ना? असंच ना, असंच ना. अहो पण तुम्हीच मला सांगितलं होतं ना, तुम्हीच मला आज्ञा केली होती की तो इथून बाहेर निघाला की त्याला गाठून हे सगळं सांगायचं. इफेक्ट मुधोळकर कोचिंग क्लासेसचा इफेक्ट. तुरु 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 बोलायला लागलात मिसेस तुम्ही. 1.5 मिनिटापूर्वी तुम्हाला 1.5 शब्द बोलता येतात, तुम्ही आता 1.5 वाक्य बोललात मिसेस. तुरु 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 बोलायला लागलात तुम्ही. तुम्हीच सांगितलं होतं. हो, आम्हीच सांगितलं होतं.
आम्ही स्वतः तुम्हाला त्या मुधोळकरच्या अंगावर सोडला होता, कारण तो आमच्या प्लॅनचा भाग होता. पण त्याच्या अंगाला हात लावायला तुम्हाला कुणी सांगितलं होतं? नाही काय नाही, तुम्ही हात धरला त्याचा. असा हात धर, दूध नाही सांडलं पाहिजे तुम्हाला सांगतो. तुम्ही उधोळकरच्या अंगाला हात लावला, स्पर्श केला, त्याला गत्त धरला त्याचा हात. तुम्ही कुठे बोलता तुम्ही? त्याची पनिशमेंट तुम्हाला मिळणार. असल्या कृतीची पनिशमेंट तुम्हाला मिळणार मिसेस. आणि असल्या कृतीला काय म्हणतात माहिती? मौके पे चौका मारणे म्हणतात, चान्स पे चान्स मारणे असं म्हणतात त्याला. पण याची तुम्हाला पनिशमेंट मिळणार. यू विल गेट अ पनिशमेंट. आमच्या नृत्य कौशल्याबद्दल तुम्ही अवगत असालच. तुम्हाला माहित असेलच आमचं नृत्य कौशल्य कसं आहे की नाही? आम्ही कशासाठी आणि किती नाचायचं, कुणासाठी, काय शुड आहे. आम्ही गीत सादर करणार, तुम्ही नृत्य सादर करायचं. मी मटी सती लागू. 2, 1. आम्ही ताला सुरात गाणं म्हणू, पण तुम्ही तालात नाचायचं नाही. कारण तालात नाचण्यात कसला लय कौशल्य, तालात न नाचण्यात खरा लय कौशल्य. दुसरी गोष्ट, दुधाचा आहे एक थेंब जरी सांडला, लक्षात ठेव. साउंड प्लीज. इट्स मी. तुम्हारी शरण में तांबिडे. अहो तुम्ही तालात नाचताय मिसेस. तांबिडे बाप असं नाही, असं बेताल नाचलं पाहिजे. नाचा. तुम्हारी चरण में तांबिडे बाबा. गाणं म्हणतोय आम्ही. कुठल्या गाण्यावर नाचताय तू? मनोरंजन पुरे. मनोरंजन पुरे. परत जर बडपुरुषाच्या अंगाला हात लावला तर मागच्या वेळेस दोरीवर तुमची साडी वाळत टाकणार होतो आम्ही. त्यावेळेस साडी नाही, तुम्हाला वाळत टाकू. आणि वारा आले काय होईल? जी साडी हलते ना, तसं तुम्ही सुद्धा आला. Keep it in mind. Take care घ्या. महिने दूध. येते. रागावलीस माझ्यावर? तुमच्यावर मी रागावू शकत नाही, माहितीये तुम्हाला. पण काल रात्री तुम्ही जे काय केलं ते करण्याची काही गरज होती असं नाही वाटत मला. मला वाटतं गरज होती. गरज होती. तेव्हा केव्हा ना केव्हा हे करावं लागणारच होतं. ते मी काल केलं म्हणण्यापेक्षा ते झालं. आता तो फोटो तिने पाहिलाच नसता तरी सुद्धा ते झालं ते एका अर्थी बरंच झालं असं मला वाटतं. हे बघ म्हणू, गोष्टी जोवर पडद्याआड असतात ना तोवर त्यांच्याबद्दल उत्सुकता वाटत असते. पण एकदा पडदा दूर केला आणि सगळ्या गोष्टी उघड्या केल्या ना की मग उत्सुकता संपून जाते. मग प्रश्नांचा गोंधळ मनामध्ये उरतच नाही ना. आपले वडील कुठे आहेत म्हणून तुला 1000 वेळा शुभ्राने प्रश्न विचारलेत आणि समाधानकारक उत्तर न देता आल्यामुळे तुझी होणारी चिडचिड, तुझ्यात आणि तिच्यात होणारे वाद, हे सगळं कशासाठी? आणि सगळं कोणासाठी? केवळ त्या नालायक फडतूस माणसासाठी? हे बघ म्हणू, लहान मुलांचं मन नाजूक असतं, ते जपलं पाहिजे वगैरे सगळं मला मान्य आहे. पण आता हीच केलेली चूक ना मोठेपण खूप महागात पडू शकते. मला माहिती आहे माझ्या बोलण्यामुळे शुभ्राच्या मनावर खूप मोठा आघात झाला असणार. तिचं मन कोवळ आहे आणि कोवळ्या मनाची जखम खूप लवकर भरून निघते. आणि मुख्य म्हणजे काय की ती पुढे जो मोठी होईल ना, ते मोठं होताना तिच्या मनामध्ये हेच असेल ना की आपला बाप नालायक होता आणि आपली आई आणि आपले आजोबा हीच आपली फॅमिली, आपलं सर्वस्व आहे.
त्यामुळे तिच्या मनामध्ये कुठलाच गोंधळ उरणार नाही आणि मुख्य म्हणजे तुझ्यात आणि तिच्यामध्ये कसला तणाव राहणार नाही. तुम्ही वडील आहात माझे. माझ्या चांगल्याचा विचार करूनच केला असेल तुम्ही सगळं. पण बाबा, काल जे काही घडलं त्यानंतर शुभ्राचा चेहरा बघवत नव्हता मला. हे बघ मनू, लहान मुलं जर पडली खेळताना तर मग आपण आपलं मन घट्ट करतोच ना. तेव्हा तो नालायक माणूस जेव्हा तुझी छळवणूक करत होता, तुला छळत होता, त्यावेळेस माझ्या काळजाला सुद्धा घर पडत होतीच. तरी सुद्धा मी माझं मन घट्ट करून माझ्या मनावर दगड ठेवलंच ना, सहन केलं सगळं. पण ते काहीही असलं तरी त्यांचं शुभ्रावर जीवापाड प्रेम होतं आणि तिच्या मनात त्यांच्याबद्दल त्याचा विचार करायची मला गरज वाटत नाही. पण मला वाटते. एनिवे, यावर चर्चा करण्यात काही पॉइंटच नाहीये. तुमची औषधं वेळेवर घ्या. येते.